हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 5वा इलेक्ट्रॉनिक काउंटर बघत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण फ्लिपफ्लॉपचे टाईप्स आणि फ्लिपफ्लॉप कशाला म्हणायचे हे बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काउंटर हा टॉपिक बघायचा आहे. तर काउंटर काय असतो? तर काउंटर म्हणजे फ्लिपफ्लॉप्सने बनवलेलं एक सर्किट असतं. ठीक आहे. तर हे तुमचं आहे काउंटर आणि हा काउंटर कशाने बनलेला आहे? तर त्याच्यामध्ये मेन जो ब्लॉक आहे त्याचं नाव आहे फ्लिपफ्लॉपने तो बनलेला असतो. ठीक आहे. याला आता हा काउंटर काय करतो? तर हा काय काउंटिंग द पल्सेस काय करतो? तर काउंट करतो. काय? तर पल्स काउंट करतो, ज्या की या पद्धतीच्या असतात. अशा पल्स तो काय करत असतो? काउंट करत असतो. आणि त्या पल्स जशा येतील त्यानुसार तो काय करत असतो? डिजिटल आउटपुट किंवा बायनरी आउटपुट आपण त्याला म्हणूयात, बायनरी आउटपुट प्रोड्यूस करत असतो. ठीक आहे. बायनरी आउटपुट जे आहेत ते तो काय करतो? प्रोड्यूस करतो. हे जे काही आउटपुट्स असतात, नंबर ऑफ आउटपुट्स, त्याला आपण म्हणतो मॉड्युलस. काय म्हणतो? मॉड्युलस. आता हे जे काही आउटपुट्स आहेत त्याला आपण म्हणूयात मॉड्युलस. म्हणजे जर आउटपुट असतील 16 तर आपण काय म्हणणार? 16 मॉड्युलस. आले लक्षात? आउटपुट असेल जर 10 तर आपण काय म्हणणार? 10 मॉड्युलस. ठीक आहे. या पद्धतीने मग आता जे काही आउटपुट्स आहेत, ज्या बायनरी आउटपुट्स आहेत त्यावर त्याचे फ्लिपफ्लॉप्स ठरतात. समजा इथे जर आपल्याला 16 आउटपुट्स असतील किंवा मॉड 16 असेल. ठीक आहे. समजा जर तो काउंटर जो असेल तो मॉड 16 असेल म्हणजे काय? त्याचं आउटपुट जे आहे ते किती असतील? 16 आउटपुट्स असतील. किंवा मॉड 10 आउटपुट असेल म्हणजे काय? त्याचे आउटपुट जे आहे त्या काउंटरचे आउटपुट्स असतील 10. राईट. मग जर मॉड 16 काउंटर आपण जर घेतला, मॉड 16 म्हणजे मॉड्युलस किती आहे? 16. तर किती नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स आपल्याला यूज करायला लागतील? तर त्यासाठी फॉर्म्युला आहे m = 2n. ठीक आहे. आता या ठिकाणी तुमचा जो काही m आहे तो किती आहे? 16. मग किती टू किती केल्याच्या नंतर तुम्हाला किती भेटणार आहे? 60 भेटणार आहे. तर 2 केल्याच्या नंतर या ठिकाणी जे n आहे, n म्हणजे काय? नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स. n म्हणजे नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप. f अँड f म्हणतोय मी इथे. तर म्हणजे काय? नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स. आणि m म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ काउंटर. म्हणजे काय? किती नंबर ऑफ स्टेट्स किंवा किती नंबर्स ऑफ आउटपुट्स त्या काउंटरला असतील. समजले सगळ्यांना? तर त्यानुसार आपण काय करत असतो? तर इथे आपण फ्लिपफ्लॉप्स यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे असतील आउटपुट 12 तर तुम्हाला किती फ्लिपफ्लॉप्स यूज करावे लागतील? तर तुम्हाला 4 फ्लिपफ्लॉप्स यूज करावे लागतील. कारण का? जर तुम्ही 3 फ्लिपफ्लॉपचा यूज केला तर तुम्ही खूपपर्यंत पोहोचू शकता. आउटपुट मॅक्झिमम किती येऊ शकतं तुमचं? फक्त 8. आले लक्षात? ठीक आहे. 2 केला तर 8 ॲन्सर येईल तुमचं. म्हणजे तुम्ही काउंटरला आउटपुट किती येतील? 8. मात्र आपल्याला किती पाहिजे? 12. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी किती फ्लिपफ्लॉप्स यूज करावे लागतील? तर टोटल 4 फ्लिपफ्लॉप्स यूज केले तर तुम्ही 16पर्यंत जाऊ शकता. त्याच्यातले 16मधले 12 तुम्ही आउटपुट्स यूज करणार, 4 तुम्ही यूज करणार नाही. आले का लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? काउंटर मॅन्युफॅक्चर करू शकता, तयार करू शकता. समजलं आहे काउंटर म्हणजे काय? तर काउंटर म्हणजे काय? इट काउंटिंग द पल्सेस अँड प्रोड्युसेस द बायनरी आउटपुट. ही मेन कन्सेप्ट लक्षात ठेवा. तो काय करतो? काउंटरचं नावच काउंटिंग पल्सेस याच्यावरनं पडलेलं आहे. तो काय करतो? काउंट करतो. काय काउंट करतो? तर पल्सेस काउंट करतो, ज्या की इनपुट साईडला असतात. आता पल्सेस काउंट करताना तो त्या पल्सेस ज्या आहेत किंवा जी क्लॉक पल्स आहे ती कशा प्रकारे जोडलेली आहे त्याच्यावरनं त्याचे 2 टाईप्स पडलेले आहेत. मग टाईप्स किती आहे त्याचे? तर 2. बघा, पहिला प्रकार आहे किंवा पहिला त्याचा टाईप आहे, त्याचं नाव आहे असिंक्रोनस किंवा आपण सिंक्रोनस पहिला घेऊयात. ठीक आहे. सिंक्रोनस. आणि दुसरा आहे असिंक्रोनस. आता सिंक्रोनस आणि असिंक्रोनसमध्ये काय फरक आहे बघा. तर सिंक्रोनस पद्धतीमध्ये तुमचे हे समजा काउंटर असतील, फ्लिपफ्लॉप्स असतील, काउंटरमधले फ्लिपफ्लॉप्स असतील, तर त्या फ्लिपफ्लॉप्समध्ये सिंक्रोनस पद्धत म्हणजे कशी? तर सगळ्या जे काही फ्लिपफ्लॉप्स आहेत त्या सगळ्या फ्लिपफ्लॉप्सला जे काही क्लॉक पल्स प्रोव्हाइड केली जाते. समजा इथे ही त्याची क्लॉक पल्स आहे. तर ह्या जितके काही फ्लिपफ्लॉप्स यूज केलेले असतील त्या फ्लिपफ्लॉप्सला जो काही क्लॉक प्रोव्हाइड केलेली आहे, CLK त्याला आपण म्हणतो, तर ती क्लॉक सगळ्यांना एकच क्लॉक असते. बघा, या ठिकाणी पहिला फ्लिपफ्लॉप, इथं दुसरा, इथं तिसरा फ्लिपफ्लॉप, इथे चौथा फ्लिपफ्लॉप. या 4ही फ्लिपफ्लॉप्सला जी काही क्लॉक पल्स तुम्ही प्रोव्हाइड केलेली आहे ती ॲट अ टाईम कनेक्ट केलेली
आहे, म्हणजे ही तुमची कॉमन लाईन आहे आणि ती सगळ्यांना गेलेली आहे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीच्या जोडणीला म्हणतात पॅरलल फ्लिपफ्लॉप जोडणी. ठीक आहे, म्हणजे ह्या जे काही फ्लिपफ्लॉप जोडलेले आहेत त्याला तुम्ही म्हणाल पॅरलल पद्धतीने जोडलेले, म्हणजे तुम्ही सिंक्रोनस काउंटर जो आहे त्याला तुम्ही पॅरलल काउंटर असंही म्हणू शकता. आता असिंक्रोनस जर बघितला तर असिंक्रोनसमध्ये समजा तुम्ही 4 फ्लिपफ्लॉप्स यूज केलेले असतील तर त्यामध्ये बघा जो काय पहिला फ्लिपफ्लॉप असेल त्याला तुम्ही क्लॉक प्रोव्हाइड करतात आणि दुसऱ्या फ्लिपफ्लॉपला पहिल्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट हे काय करता क्लॉक म्हणून प्रोव्हाइड करतात. दुसऱ्या समजा इथे 1 2 3 आणि 4 हे 4 तुमचे फ्लिपफ्लॉप्स आहेत. पहिल्या फ्लिपफ्लॉपला तुम्ही क्लॉक देणार, दुसऱ्या फ्लिपफ्लॉपला पहिल्याचा आउटपुट क्लॉक म्हणून देणार, तिसऱ्या फ्लिपफ्लॉपला दुसऱ्याचा आउटपुट म्हणून क्लॉक देणार आणि चौथ्या फ्लिपफ्लॉपला तिसऱ्याचा आउटपुट म्हणून क्लॉक देणार. याच्यामध्ये जर बघितलं तर इथे तुम्हाला सिरीज पद्धत दिसते. ठीक आहे, सिरीज, आणि इकडे काय आहे ही पॅरलल. परीक्षेला जर तुम्हाला प्रश्न विचारला की पॅरलल काउंटर एक्सप्लेन करा किंवा सिरीज काउंटर एक्सप्लेन करा, याचाच अर्थ काय तर असिंक्रोनस पद्धत आणि सिंक्रोनस पद्धत. सिंक्रोनस पद्धत म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काय केलेलं असतं पॅरलली सगळ्यांना क्लॉक पल्स प्रोव्हाइड केलेली असते आणि इथे असिंक्रोनसमध्ये सिरीज पद्धतीने म्हणजे पहिल्याला क्लॉक पल्स दिली जाते, दुसऱ्या फ्लिपफ्लॉपला पहिल्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट दिलं जातं, क्लॉक म्हणून दिलं जातं. ठीक आहे, इथे त्याचं हे क्लॉक हे इनपुट आहे. ठीक आहे, तिसऱ्याला काय केलं जातं क्लॉक म्हणून दुसऱ्याचं आउटपुट दिलं जातं. ठीक आहे, म्हणजे जो काय क्यू असतो फ्लिपफ्लॉपचा तो क्यू कुठे जोडला जातो आउटपुट साईडला किंवा सॉरी क्लॉकला जोडला जातो, त्याला म्हटलं जातं सिरीज पद्धत. असिंक्रोनसमध्ये सिरीज पद्धत आणि सिंक्रोनस म्हणजे पॅरलल पद्धत, ही दुसरी गोष्ट समजून घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही स्पीड असतं, स्पीड कोणामध्ये सिंक्रोनसमध्ये आणि इथे आहे असिंक्रोनस. ठीक आहे, सिंक्रोनसमध्ये जे काही स्पीड असतं ते असतं जास्त. त्याचं कारण का ॲट अ टाईम जे काही फ्लिपफ्लॉप्स आहेत तुमचे 4 5 जेवढे काही फ्लिपफ्लॉप्स असतील ते ॲट अ टाईम आउटपुट देतात, कारण त्यांना ॲट अ टाईम क्लॉक पल्स प्रोव्हाइड केलेली असते. मात्र इथं जर बघितलं तुम्ही तर इथं जर कम्पॅरेटिव्हली बघितलं तर सिंक्रोनसपेक्षा असिंक्रोनसचं स्पीड कमी असतं. त्याचं कारण का पहिल्याचं जे आउटपुट आहे, कारण त्याला जर क्लॉक भेटली पहिल्याला क्लॉक भेटल्याच्यानंतर तो आउटपुट तयार करणार आहे, त्याच्यानंतर ते आउटपुट पुढच्या फ्लिपफ्लॉपला देणार आहे, मग दुसरा फ्लिपफ्लॉप आउटपुट तयार करणार आहे ते तिसऱ्याला देणार आहे. त्याच्यामुळं जे काही आउटपुट आहे ते सिरियली चेंज होत जातं, त्याच्यामुळे इथं लागणारा वेळ जो आहे तो जास्त असतो. आणि इथं जर बघितलं तर स्पीड कसं असतं हे जास्त असतं आणि इथं जर बघितलं तर इथे वेळ लागणारा जास्त असतो, म्हणजे स्पीड कसं असतं कमी असतं. एकच गोष्ट लक्षात ठेवा, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस हे काउंटरचे 2 प्रकार आहेत. सिंक्रोनस काउंटरमध्ये तुम्ही जी काही क्लॉक प्रोव्हाइड करता ती पॅरलल पद्धतीने करता, म्हणजे एकच क्लॉक सगळ्यांना प्रोव्हाइड केली जाते, त्याला तुम्ही पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणू शकता किंवा पॅरलल काउंटर असंही म्हणू शकता. त्याच्यामध्ये त्याचं स्पीड जे आहे पॅरलली जोडल्यामुळे त्या काउंटरचं स्पीड हे कसं असतं जास्त असतं. असिंक्रोनस काउंटर जर बघितला तर असिंक्रोनस काउंटरमध्ये तुम्ही जी काही क्लॉक पल्स जी आहे ती प्रोव्हाइड करणार आहात ती एका फ्लिपफ्लॉपला प्रोव्हाइड करता आणि बाकीच्या फ्लिपफ्लॉपला जे काय आहे ते पहिल्याचा फ्लिपफ्लॉपचा आउटपुट दुसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक पल्सला, दुसऱ्याचं आउटपुट तिसऱ्याच्या क्लॉक पल्सला, तिसऱ्याचं आउटपुट चौथ्याच्या क्लॉक पल्सला, अशा पद्धतीने सिरियली जे आहे ते कॉम्बिनेशन्स किंवा कनेक्शन वापरलं जातं आणि त्याच्यामुळे त्याचं जे स्पीड आहे ते काय होतं डिग्रेड होतं, कमी होतं. समजलं आहे सगळ्यांना? तर अशा पद्धतीने हे तुमच्या काउंटरचे प्रकार आहेत. काउंटर टॉपिक थोडक्यात तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये 4 बिट बायनरी काउंटर हा टॉपिक समजून घ्यायचा आहे, ज्यालाच आपण मॉड 16 4 बिट बायनरी काउंटर म्हणजे काय तर हा काउंटर 0 0 0 आता 4 बिट आहेत. 4 बिट म्हणजे काय तर 1 2 4 आणि 8 या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर याची टोटल होती 16, म्हणजे तुम्ही 16 आउटपुटपर्यंत जाऊ शकता, 1 1 1 1 पर्यंत जाऊ शकता, म्हणजे काय 0 तर 15पर्यंत जाऊ शकता. आणि म्हणून त्याला म्हणजे त्याचे आउटपुट्स किती असू शकतात तर 16 व्हॅरियंटमध्ये त्याचं आउटपुट येतात, 16 स्टेट्स तुम्हाला भेटतात आउटपुटला आणि म्हणून त्याला मॉड 16 असंही म्हणतात. ठीक आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. 4 बिट बायनरी काउंटरला तुम्ही मॉड 16 असंही म्हणतात. परीक्षेमध्ये प्रश्न कोणताही विचारला जाऊ शकतो, 4 बिट बायनरी काउंटर एक्सप्लेन करा किंवा मॉड 16 काउंटर एक्सप्लेन करा किंवा असिंक्रोनस काउंटर एक्सप्लेन करा. कारण का
जी जोडणी आहे याच्यामध्ये ती असिंक्रोनस पद्धतीची आहे, म्हणून असिंक्रोनस काउंटर एक्सप्लेन करायला सांगितला तर तुम्ही 4 बिट बायनरी काउंटर किंवा मॉड 16 काउंटर एक्सप्लेन करू शकता. बघा इथे सांगितल्याप्रमाणे तुमचं जे आउटपुट आहे ते 0 पासून स्टार्ट होईल 1 पर्यंत एंड होईल. पुन्हा क्लॉक पल्स जर भेटली 16वी क्लॉक पल्स जर भेटली तर तुम्हाला पुन्हा 0 भेटेल, पुन्हा 15 पर्यंत यशाल आणि पुन्हा 0. नेक्स्ट क्लॉक पल्सला तुम्ही 16कडे न जाता 0कडे जाशाल. अशा पद्धतीने 0 ते 15 म्हणजे 0 पासून तर 15 पर्यंत तुमचे जे काय आउटपुट्स आहेत ते जे काय आहेत ते व्हॅरी होतील. म्हणजे टोटल आउटपुट्स किती झाले? 16 आउटपुट झालेले आहेत. समजलं आहे? आता बघा याच्यामध्ये आपल्याला किती फ्लिपफ्लॉप्स वापरायला लागतील, तर जो 16 असतील, यम हा 16 असेल तर 2n म्हणजे n म्हणजे नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स किती असतील तर 2/4 म्हणजे इथे नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप जे आहेत ते 4 वापरायला लागतील. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे बघा इथे तुम्हाला 4 फ्लिपफ्लॉप दिसत आहेत. इथे आहे ए फ्लिपफ्लॉप, इथे आहे बी फ्लिपफ्लॉप, इथे सी आणि इथे डी. अशा पद्धतीने इथे ABCD हे 4 फ्लिपफ्लॉप्स वापरलेले आहेत. खालच्या बाजूला क्लिअरचा ऑप्शन दिलेला आहे बघा. प्रत्येक फ्लिपफ्लॉपला या ठिकाणी क्लिअर 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 आणि क्लिअर इथे एक स्विच जोडलेला आहे, त्याला +VCC दिलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस हा स्विच तुम्ही प्रेस कराल, स्विच प्रेस केल्याच्या नंतर काय होईल, सगळे फ्लिपफ्लॉपचं आउटपुट काय होईल 0 0 0 0. या ठिकाणी ए फ्लिपफ्लॉपचं आउटपुट बघा Q0 दिसतोय तुम्हाला, बी फ्लिपफ्लॉपचं आउटपुट तुम्हाला Q1 दिसतंय, सी फ्लिपफ्लॉपचं आउटपुट तुम्हाला Q2 आणि डी फ्लिपफ्लॉपचं आउटपुट तुम्हाला Q3 दिसत आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं जे आउटपुट असणार आहे ते असणार आहे Q3 Q2 Q1 आणि Q0 या पद्धतीने. ठीक आहे, आता आपण याचं कन्स्ट्रक्शन बघूयात. कन्स्ट्रक्शनमध्ये काय दिसतंय तर आपण या ठिकाणी 4 फ्लिपफ्लॉप्स यूज केलेले आहेत. ABCD हे 4 फ्लिपफ्लॉप्स यूज केलेले आहेत. त्यामध्ये ए फ्लिपफ्लॉपला तुम्ही काय केलेलं आहे, इथे क्लॉक प्रोव्हाइड केलेली आहे. ए फ्लिपफ्लॉपला तुम्ही क्लॉक दिलेली आहे. ठीक आहे, ही जी काही क्लॉक आहे ती फक्त आणि फक्त ए फ्लिपफ्लॉपला दिलेली आहे आणि ती जी क्लॉक आहे ती निगेटिव्ह एज ट्रिगर आहे. निगेटिव्ह एज ट्रिगर म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा तुम्ही जे काही क्लॉक दिलेली आहे, हा तुमचा फ्लिपफ्लॉप आहे. या फ्लिपफ्लॉपला जी तुम्ही क्लॉक देता त्या ठिकाणी जर बबल असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार, निगेटिव्ह एज ट्रिगर. ठीक आहे, निगेटिव्ह एज ट्रिगर म्हणजे काय, ही तुमची जी काही क्लॉक आहे त्या क्लॉकच्या ह्या फॉलिंग एजला म्हणजे निगेटिव्ह बाजूला किंवा आपण त्याला फॉलिंग एज म्हणतो, इथे तुमचं आउटपुट जे आहे Q1 जे काय असेल ते त्यांचं आउटपुट जे आहे ते या ठिकाणी चेंज होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी नाही, रायझिंग एजला नाही. इथे जर चेंज झालं असतं ते तर तुम्ही काय म्हटलं असते, पॉझिटिव्ह एज ट्रिगर. पण आत्ता ती कशी आहे, डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे निगेटिव्ह एज ट्रिगर आहे. म्हणजे या पॉईंटला ते काय होणार, आउटपुट चेंज होणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पहिल्या फ्लिपफ्लॉपला किंवा ए फ्लिपफ्लॉपला तुम्ही काय केलेलं आहे, क्लॉक पल्स प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, आणि हे सगळे जे फ्लिपफ्लॉप्स वापरले आहेत ते कोणते वापरले आहेत, 4 फ्लिपफ्लॉप वापरले ते JK फ्लिपफ्लॉप वापरले आहेत. बघा JK म्हटलेले आहे. ठीक आहे, JK फ्लिपफ्लॉप वापरलेले आहेत आणि हे सगळे JK फ्लिपफ्लॉप टॉगल स्टेटमध्ये वापरले आहेत. कारण का, JK फ्लिपफ्लॉपला J आणि Kला काय दिलेलं आहे, आपण तुम्ही इथे बघा वरती जर बघितलं तुम्ही तर इथे प्लस दिलेलं आहे. म्हणजे काय, हाय व्होल्टेज दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे. J आणि Kला 1 दिलं आहे म्हणजे तो काय होतो, टॉगल होतो. हे कन्स्ट्रक्शनमध्ये काय तुम्ही काय सांगणार की इथे 4 JK फ्लिपफ्लॉप यूज केलेले आहेत आणि हे 4ही JK फ्लिपफ्लॉप टॉगल स्टेटमध्ये जोडलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही सांगणार की या ठिकाणी ए फ्लिपफ्लॉपचं आउटपुट जे आहे ते Q0 आहे, बी फ्लिपफ्लॉपचं आउटपुट जे आहे Q1 आहे, सी फ्लिपफ्लॉपचं आउटपुट Q2 आणि डी फ्लिपफ्लॉपचं आउटपुट Q3 आहे डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. याच्यामध्ये अजून एक सांगणार तुम्ही की याचं ए फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे Q0 हे Q0 तुम्ही कुठं जोडलेलं आहे, बी फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक पल्सला जोडलेला आहे. बी फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे Q1 ते तुम्ही सी फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक पल्सला जोडलेलं आहे आणि सी फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे Q2 ते तुम्ही डी फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक पल्सला जोडलेलं आहे, प्लस ते आउटपुटही आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं कन्स्ट्रक्शन सांगणार आहात. आणि म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला बघितलं तुम्ही तर या ठिकाणी सिरियली म्हणजे एका फ्लिपफ्लॉपचं आउटपुट जे आहे दुसऱ्या फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक पल्सला देणं याला म्हणतात असिंक्रोनस पद्धत. आणि म्हणून हा जो मॉड 16 काउंटर जो आहे हा असिंक्रोनस पद्धतीचा आहे, हे तुम्ही इथं सांगायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता त्याचं वर्किंगकडं आपण जाऊयात. वर्किंगमध्ये इथे अजून क्लिअरचं सांगायचं राहिलं की इथे जो काही क्लिअर ऑप्शन दिलेला आहे, ज्यावेळेस तुम्ही स्विच प्रेस कराल त्यावेळेस सगळे फ्लिपफ्लॉपचं आउटपुट काय होईल 0 0 0 0. ठीक आहे, आता याच्या वर्किंगकडे जाऊयात आपण की ज्यावेळेस इनिशियली तुमच्या जो काही फ्लिपफ्लॉप आहे ज्यावेळेस तुम्ही क्लिअरचा स्विच प्रेस कराल, क्लिअरचा स्विच प्रेस केल्या आउटपुट तुमचं सगळ्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट काय होईल
0 0 0 0. ठीक आहे, फ्लिपफ्लॉपचं आउटपुट तुमचं काय आलं 0 0 0 आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही याला फर्स्ट क्लॉक पल्स प्रोव्हाइड कराल, फर्स्ट जी काही क्लॉक पल्स आहे ती प्रोव्हाइड केल्याच्या नंतर काय होईल बघा, डायग्रॅममध्ये नीट बघा. क्लॉक पल्स दिली, क्लॉक पल्स दिल्याच्या नंतर ज्या काही तुम्ही त्याला क्लॉक पल्स देणार आहे, पहिली क्लॉक पल्स, दुसरी क्लॉक पल्स, तिसरी क्लॉक पल्स, चौथी क्लॉक पल्स, या पद्धतीने तुम्ही जे काही क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहात, पहिल्या क्लॉक पल्सच्या निगेटिव्ह एजला, म्हणजे काय निगेटिव्ह एजला म्हणजे कोणत्या क्लॉक पल्सला, तर तुमच्या ह्या फॉलिंग एजला तुमचा जो काही Q0 होता तो क्लिअर केला होता आपण, राईट. क्लिअर केला होता म्हणजे तो होता 0. तो कुठपर्यंत 0 असणार आहे, तर पहिल्या क्लॉक पल्सच्या निगेटिव्ह एजपर्यंत तो काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, आता तो JK फ्लिपफ्लॉप आहे आणि तो टॉगलमध्ये जोडलेला आहे. इनिशियली तो काय होता 0 0 0, म्हणजे डायग्राममध्ये आपण डायरेक्ट इथे लिहून टाकू की याचं आउटपुट होतं 0, याचं पण आउटपुट 0, याचं पण आउटपुट 0 0 0. आता तुम्ही क्लॉक पल्स प्रोव्हाइड केली, क्लॉक पल्स दिल्याच्या नंतर तो फ्लिपफ्लॉप काय होणार आहे, टॉगल होणार आहे. टॉगल म्हणजे काय होईल, 0चं काय होईल 1 होईल. म्हणजे या फ्लिपफ्लॉपमध्ये बघा इथे जो काही 0 आहे त्या 0चं झाला 1, राईट. 0चा काय झाला 1 झाला. आता ह्या 0चा 1 झाला कारण का तुमचा जो काही फ्लिपफ्लॉप आहे तो काय झाला, टॉगल झाला, 0चा झाला 1. ठीक आहे, पहिल्या क्लॉक पल्सला तुम्हाला आउटपुट काय भेटलं, मी इथे क्लॉक पल्स म्हणतो CLK. इथे इनिशियली तुमचं काय आउटपुट आलं 0 0 0. पहिली ज्यावेळेस क्लॉक पल्स येईल त्यावेळेस तुमचं आउटपुट असेल Q3 0 असेल, Q2 0 असेल, Q1 0 असेल आणि Q0 हा तुमचा काय आला 1 आला. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. कारण का पहिला JK फ्लिपफ्लॉप काय झाला, टॉगल झालेला आहे. आता हे जे काही 1 जे आउटपुट आहे हे 1 आउटपुट कुठं गेलं, तर B फ्लिपफ्लॉपला गेलं. नीट लक्षात घ्या. ठीक आहे, सगळ्यात अगोदर 0 0 0 क्लिअर केल्याच्यानंतर आउटपुट होतं 0 0 0. पहिली क्लॉक पल्स आली, पहिल्या क्लॉक पल्समुळं पहिला A फ्लिपफ्लॉप झाला टॉगल म्हणजे काय 0चं केलं त्याने 1, म्हणजेच काय Q0चं आउटपुट त्याने 1 केलं. ते 1 कोणाला गेलं, आता जसं आउटपुटला आलं तसं कोणाला गेलं, तर B फ्लिपफ्लॉपला गेलं. B फ्लिपफ्लॉपला 1 गेल्यामुळे काय झालं, तिथं क्लॉक पल्स तयार झाली. ठीक आहे, दुसरी क्लॉक पल्स आल्यानंतर इथं जर 1 गेलं, आता परत A फ्लिपफ्लॉपकडे काय होतं आहे बघा, A फ्लिपफ्लॉपमध्ये काय होतं आहे 1 झालं बरं का इथे B फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक पल्सला. म्हणजे आपण डायग्रॅममध्ये बघूयात, हा B फ्लिपफ्लॉप आहे, अगोदर तो काय होता 0 होता, आता तो काय झाला 1 झाला त्याच्या क्लॉक पल्सला. ठीक आहे, तो 1 आता कुठपर्यंत राहतो आहे बघा, हा 1 राहिलेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट दुसरी क्लॉक पल्स ज्यावेळेस येईल, दुसऱ्या क्लॉक पल्सला काय होते बघा, आपण इथे Q0चं लिहितो आहे. दुसऱ्या क्लॉक पल्सला इथे तो झाला होता मगाशी 1, तो आता 1 कुठपर्यंत राहील, तर दुसऱ्या क्लॉक पल्सच्या निगेटिव्ह एज ट्रिगरपर्यंत Q0. ठीक आहे, दुसऱ्याच्या इथपर्यंत आला. दुसरी क्लॉक पल्सचा निगेटिव्ह एज ट्रिगर भेटल्या A फ्लिपफ्लॉप आता काय होईल, पुन्हा 1चा 0 होईल, राईट. मग तो पुन्हा काय होईल 1चा 0 झाला. 1चा जर तो टॉगल झाला म्हणजे 0 झाला. ठीक आहे, 0 झाला. आता B फ्लिपफ्लॉपच्या क्लॉक पल्सला तुम्हाला काय भेटलेलं आहे 1चं पुन्हा बघा, इथे क्लॉक पल्स मी इथे डायग्रॅम काढत होतो मगाशी ती होती अगोदर 0, नंतर ती झाली 1 बरोबर, आणि ती आता काय झाली आहे 0. नीट लक्षात घ्या. आता ती काय झाली, मगाशी इथे 1 होती, आता तो टॉगल होऊन काय झाला 0 झाला दुसऱ्या क्लॉक सायकलला. ती दुसरी क्लॉक सायकल 1ची झाली 0, कोणाची B फ्लिपफ्लॉपची. आता मगाशी 1 होता, आता काय झाला आहे 0 झाला, म्हणजे तिथे क्लॉक सायकल त्याला प्रोव्हाइड झाली आणि त्याचा जर निगेटिव्ह एज ट्रिगरपाशी काय होईल, दुसऱ्या B फ्लिपफ्लॉपचा आउटपुट चेंज होणार आहे आणि ते अगोदर काय होतं, अगोदर होतं 0, आता त्याचं काय होणार आहे 1. म्हणजे दुसऱ्या क्लॉक सायकलला कोण 1 होणार आहे, तर तुमचा Q1 हा काय होणार आहे 1 होणार आहे. दुसरी क्लॉक सायकल Q3 Q2 0च आणि Q1 तुमचा 1 होणार आहे. Q0 तुमचा 1 होता, त्याचं काय झालं 0 झाला. अशा पद्धतीने बघा तुम्हाला 0 0ला 0 0 0 हे आउटपुट भेटेल, 1ला 1 0 0 0 0 1 भेटेल. ठीक आहे, 2ला म्हणजे दुसऱ्या क्लॉक सायकलला 0 0 1 0 म्हणजे 2 असा आउटपुट भेटेल. तिसऱ्या क्लॉक सायकलला 0 0 1 1 असा आउटपुट भेटेल. चौथ्या क्लॉक सायकलला 0 1 0 0 असा आउटपुट भेटेल. त्याच्यानंतर पाचव्या क्लॉक सायकलला
0101 असा आउटपुट भेटेल. त्याच्यानंतर 6व्या, त्याच्यानंतर 7व्या, त्याच्यानंतर 8व्या, असं करत करत ज्यावेळेस त्याला 16वी क्लॉक सायकल भेटेल त्यावेळेस तिथे आउटपुट येईल 1111. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला भेटेल. ज्यावेळेस 17वी क्लॉक सायकल येईल, 17वी क्लॉक सायकल आली की तो पुन्हा काय होईल, इनिशियल स्टेजला जाईल 0000. आले लक्षात? तर अशा पद्धतीने तो कंटिन्युअस काय काउंट करतो, तर बघा 000पासून तर तो कुठपर्यंत जातो आहे 111पर्यंत, म्हणजे 16 काउंट जे काही 16 स्टेट्स जे आहेत तो काय करतो, किंवा 16 पल्स जे आहेत तो त्या काउंट करतो. आणि 17व्या पल्सला पुन्हा 0, पुन्हा 111, पुन्हा जर नेक्स्ट क्लॉक सायकल आली तर पुन्हा काय होतं ते 000. या पद्धतीने तो काय करत असतो, सतत काउंटिंग करत असतो. आणि ह्या काउंटिंग 4 बीटमध्येच होतात, म्हणजे 4 बीट्समध्येच होतात, म्हणजे 16मध्येच होतात. म्हणून त्याला काय म्हणतात, मॉड 16 काउंटर असं म्हणतात. समजलं आहे सगळ्यांना? आता याची सायकल अजून एक, जर याच्यातही नसेल समजलं तर तुम्हाला एक टायमिंग सायकल दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने ते आउटपुट चेंज करत असतो. बघा, संपूर्ण 16च्या 16 बसणार नाही, पण जेवढ्या बसतील तेवढ्या मी तुम्हाला दाखवतो. बघा, इथे ही पहिली क्लॉक सायकल, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही क्लॉक सायकल ड्रॉ करणं, टायमिंग डायग्राम काढण्याची सुद्धा एक प्रोसिजर आहे. सगळ्यात अगोदर क्लॉक सायकल काढून घ्यायच्या, त्याच्यानंतर त्याचे जे काही कोणता एज आहे तर निगेटिव्ह एज आहे, तर निगेटिव्ह एजच्या तिथे डॉटेड लाईन तुम्हाला काढून घ्यायच्या. तिथे निगेटिव्ह एज म्हणजे काय, फॉलिंग एज. या फॉलिंग एजच्या तिथे तुम्ही काय करणार, ह्या ठिकाणी डॉटेड सायकल्स काढून घेणार. त्यानंतर आउटपुट्स कोणते कोणते आहेत आपल्याकडं, तर Q0 आहे, Q1 आहे, Q2 आहे आणि Q3 आहे. राईट? बघा आता कोण कसा चेंज होते. बघा, पहिल्या सायकलला सगळे काय होते, तर 000 होते इनिशियली. राईट? ठीक आहे, त्याच्यानंतर कोण 1 झाला, तर सगळ्यात अगोदर Q01 झाला. कुठपर्यंत, दुसऱ्या क्लॉक सायकलपर्यंत 1 झाला. त्याच्यानंतर इथे तो काय होता, Q1 तर तोपर्यंत 0च होता, सगळे काय होते तोपर्यंत 0 आणि 0च होते. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या क्लॉक सायकलला कोण 1 झालं, तर तुमचा Q1 हा काय झाला, 1 झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या पद्धतीने तुमचे टायमिंग डायग्राम तयार होणार आहे. मी अगोदर ड्रॉ करतो आणि मग तुम्हाला समजून सांगतो. या ना सर. त्याच्यानंतर ही 8व्या स्टेटला तुमचं आउटपुट जे आहे ते चेंज होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की पहिल्या क्लॉक सायकलला तुमचं जे आउटपुट होतं इनिशियली ते होतं 0 0 0 आणि 0. ठीक आहे, नेक्स्ट क्लॉक सायकलला तुमचं आउटपुट होणार आहे 0 0 0 1, त्याच्यानंतर 0 0 0 1 0. अशा पद्धतीने तुम्ही बायनरी नंबर्स जे आहे किंवा टायमिंग डायग्राम आहे ती ड्रॉ करू शकता. इथे तुम्हाला 16 क्लॉक सायकल्स काढायच्यात खूप साऱ्या या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रत्येक क्लॉक सायकलच्या बघा चौथ्याला काय होतं आहे तुमचं 0 0, इथे 0 0 झालं, त्याच्यानंतर 1 0. अशा पद्धतीने तुम्ही त्याची टायमिंग डायग्राम ड्रॉ करू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी आउटपुट दिसेल. समजलं आहे? तर अशा पद्धतीने तुमचा काउंटर जो आहे तो अशा पद्धतीने वर्क करत असतो. आणि हा कोणता आहे, असिंक्रोनस काउंटर आहे. इथे तुमचा मॉड 16 काउंटर संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला अजूनही तुम्हाला समजलं नसेल तर आपण ज्यावेळेस डिकेड काउंटर म्हणजे नेक्स्ट लेक्चरला मॉड 10 काउंटर जो बघणार आहोत, दोघांचंही वर्किंग सेम आहे, फक्त हा 16पर्यंत जातो तर तो कुठपर्यंत जाईल, फक्त 10पर्यंत जाईल. 10 म्हणजे काय, तर 0पासून तर 9पर्यंत जाईल. हा 0पासून तर 15पर्यंत गेला होता मॉड 16. राईट? आणि ते डिकेड काउंटर म्हणजे काय, मॉड 10 काउंटर जो आहे तो मॉड 10 काउंटर 0पासून तर 9पर्यंत जाईल. म्हणजे 0पासून तर 0 0 0 0पासून तर तो 1 0 0 1पर्यंत जाईल. आणि ज्यावेळेस
10वी त्याला क्लॉक सायकल मिळेल त्यावेळेस तो काय होईल पुन्हा 000 होईल. ठीक आहे. 11व्या क्लॉक सायकलला पुन्हा 0001 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9पर्यंत जाईल. 9पासून पुन्हा एकदा 0 होईल. अशा पद्धतीने तो काउंटिंग करेल. त्याला म्हणायचं डिकेड काउंटर किंवा मॉड 10 काउंटर. ठीक आहे. दोघांच्या डायग्राम जवळजवळ सेम आहेत. फक्त काही चेंजेस आहेत, काहीतरी चेंजेस केलेले आहेत त्याच्यामध्ये की 10 नंतर किंवा 9 नंतर तो 10कडं न जाता पुन्हा एकदा 0कडं जाईल. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये अरेंजमेंट केलेली आहे. बाकी दोघांचे पण वर्किंग कसं आहे सेम आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त ह्या सेकंड प्रोसिजरपर्यंतच तुम्हाला फक्त काय करायचं आहे एक्सप्लेनेशन सांगायचं आहे इथपर्यंत. आणि बाकीचं काय सांगायचं की अशा पद्धतीने काय अँड सो की तिसऱ्या क्लॉक सायकलला असं आउटपुट येईल, चौथ्या सायकलला असं आउटपुट येईल वगैरे वगैरे. ठीक आहे. फक्त तुम्हाला पहिल्या दोन्यांचं वर्किंग थोडक्यामध्ये समजून सांगायचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण डिकेड काउंटर हा टॉपिक सुरू करणार